आणि बघा ना, 6ला सुद्धा ट्रेनमध्ये एवढी गर्दी आहे, विचारू नका. तुफान गर्दी आहे सकाळी 6 वाजता. सकाळचे 6 वाजलेत. आता बघूया आजचा प्रवास कुठे होईल तो. मला काहीच आयडिया नाही आणि काहीच कल्पना नाही. पण सकाळी 6ला पण बघा ना, मुंबईच्या लोकलमध्ये काय गर्दी आहे. मुंबईचं स्पिरिट आहे, मुंबईचं स्पिरिट आहे. मुंबईमध्ये काय झालं तरी दुसऱ्या दिवशी कामावर येतो. ते स्पिरिट वगैरे काही नाही आहे. मुंबईमध्ये माणसाची मजबुरी आहे, EMI आहेत. त्याच्यामुळे लोकांना, मुंबईतल्या लोकांना आहे ना, त्याच्यामुळे ट्रेनमध्ये किती गर्दी असू दे, प्रवास करावाच लागतो. दादर स्टेशन आलं ना, ही डब्यातली गर्दी एका झटक्यात बदलून जात्या. मुंबईच्या लोकलमध्ये ना, खिडकीची जागा मिळणं म्हणजे ना, एखादा सामान्य माणूस स्वप्न पूर्ण होण्यासारखं असतं. आणि ना, लहानपणी आहे ना, खरंच या विंडो सीटला बसायचं मजाच वेगळी होती. स्टेशनची नावं वाचणं कोणी कोणी केलंय कमेंटमध्ये ना नक्की सांगा. विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, सायन, दादर, माटुंगा. 90च्या दशकात मोबाईल काय नव्हते, तेव्हा विंडो सीटमध्ये बसायचं आणि ही नावं वाचायची. विंडो सीटमध्ये उभं राहायचं आणि सगळी नावं स्टेशनची पाठ करत राहायचं. आता पाठांतर पण गेलं, आता ते दिवस पण गेले, इतिहास जमा झाले. पण खरं सांगू, मुंबईची लोकल आहे ना, स्वतःमध्ये एक युनिक आहे, एक हेरिटेज आहे, विंटेज प्रवास आहे. आणि रेल्वेचा खरा ब्रँड म्हणजे ना, मुंबईची ती लोकल पहिली जी होती ना, गडद तपकिरी रंगाची, ब्राऊन, लाईट येल्लो, युनिक होती, अक्षरशः युनिक. आता मला वाटतं भायखळा सुद्धा सोडल्या. आता आलोय मस्जिदला. आता हळूहळू गाडी पोहोचेल CSMT ला. आणि सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आहे CSMT. आता थोड्याच वेळात या प्रवासाचं शेवटचं आणि मुंबईचं सर्वात मोठं ऐतिहासिक स्टेशन CSMT, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जिथे हा प्रवास थांबेल. आणि आपण एका नवीन स्टोरीला सुरुवात करू. या वास्तूच्या नामकरणाला आता 24 वर्ष पूर्ण होत आहेत. 1996 मध्ये आहे ना, स्टेशनचं नाव VT म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस वरून बदलून आहे ना, छत्रपती शिवाजी टर्मिनस केलं. पण CSMT स्टेशन आहे ना, म्हणजे जुनं बोरी बंदर, हे माझं एक खरंच युनिक आहे. किती वेळा पण या स्टेशनकडे मी बघतच राहतो. आणि बघा ना, या अवाढव्य वास्तूची ना कहाणी सुरू होती 1878 मध्ये. आताच्या काळात बघा ना, एखादी इमारत बांधायला ना 1-2 वर्षामध्ये कंप्लीट होते, पण या स्टेशनला बांधायला पूर्ण 10 वर्ष लागली. आणि त्या जमान्यात आहे ना, ही म्हणजे सगळ्यात जास्त लागलेला वेळ होता. आणि या वास्तूचं इंजिनियर होतं ब्रिटिश फेडरिक विलियम स्टीव्हन्स. हे बघा ना, हे सगळं इटालियन गॉथिक शैलीतलं बांधकाम आहे. आणि या कामासाठी त्यावेळेला त्यांना ना 16 लाख रुपये दिलेले होते. म्हणजे मला वाटतं कल्याण डोंबिवलीला 1 BHK येईल आत्ता. म्हणजे त्या जमान्यात 16 लाख म्हणजे बघा ना, सगळ्यात मोठी रक्कम असेल त्यावेळेची. आणि माझ्या मनात एक विचार होत आहे, CSMT स्टेशनवर आहे ना, पूर्ण 24 तास थांबून तिथलं जीवन, तिथली गर्दी, तिथली लोक, हे सगळं कॅमेऱ्यामध्ये आहे ना शूट करायचं, कैद करायचं आणि एक व्लॉग बनवायचा. आता हे बघा, हे घड्याळ बघा,
आता हे घड्याळ दिसतंय तुम्हाला, ह्या घड्याळाच्या खाली बघा ही जागा दिसते रिकामी. मी पण आज पहिल्यांदा बघितली. तर या घड्याळाच्या खाली आहे ना क्वीन एलिझाबेथचा पुतळा होता. पण 1950 मध्ये ज्या वेळेला म्हणजे 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 मध्ये ना सगळे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने हे सगळे पुतळे जे ब्रिटिशांनी आपापले लावलेले ना ते काढायचा त्यांनी हुकूम काढला. आणि त्याच्यामध्ये हा पण पुतळा निघून गेला. हा बघा इथे दिसतोय ना, हा पुतळा इथून निघून गेला. नंतर आता इकडे आहेत ना 18 प्लॅटफॉर्म आहेत, 1 ते 7 लोकलसाठी आणि 8 ते 18 बाहेरगावच्या गाड्यांसाठी. आणि 2007 मध्ये ना इथे वर्षाला 8.5 कोटी लोक प्रवास करायचे. पण आता ती म्हणजे प्रवासी संख्या घटली आहे. पण तसं बघायला गेलं तर मला तर हा जो आकडा आता मी जो हे काढला ना रिसर्च, तर मुंबईमध्ये ऑलरेडी पॉप्युलेशन भरपूर वाढली आहे. पण इथे कशी काय घटली काय माहिती. आता हे साऊथ मुंबईतले जे कॉर्पोरेट ऑफिस आहेत ना, जसं की फोर्ट मध्ये वगैरे होते, इथे लक्ष्मी बिल्डिंग होती, इथे बाजार गेटला, ते सगळे आता अंधेरीला वगैरे गेलेले आहेत. त्याच्यामुळे कदाचित असू शकतं. आता हे स्टेशन बघा ना काय बांधलंय बघा. आणि तुम्ही कधी या ना, कधी मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पण म्हटलंय की गेटवे ऑफ इंडिया आणि ह्या विटी स्टेशनचं म्हणजे CSMT स्टेशनचं वर्षाचे 12 महिने काम चालू असतं. वर्षाचे 12 महिने काय बांधलंय ना. खरंच इतकं अवाढव्य स्टेशन. त्या लोकांनी एक वेगळाच विचार केला इंग्रजांनी. आणि हे स्टेशन आहे ना आपल्याला बघायला सुद्धा मिळतं आतून. फक्त त्याचं मला वाटतं काहीतरी ऑनलाईन बुकिंग वगैरे करायला लागते. तर त्यांचे काहीतरी वार आहेत, त्या वाराला आपण हे स्टेशन आतून बघू शकतो. तेव्हा स्टेशनच्या बाहेर पडलो ना CSMTच्या की इथे लागतो हा CSMTचा बस डेपो. इथून कुलाबा, त्याच्यानंतर मंत्रालय, प्रॉफिट मार्केटच्या तिकडे जाणाऱ्या बस इकडून सगळ्या निघतात. त्याच्यानंतर तुमच्या गेटवे ऑफ इंडियाला जाणाऱ्या बस ज्या सगळ्या आपल्याला ते गेटवे ऑफ इंडियाचं दर्शन वगैरे घडवतात, त्या सगळ्या डबल डेकर सुद्धा इथून निघतात. फक्त ना मला राहून राहून ना एकच वाटत दर ह्याच्यात, मागच्या पण व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं आहे, या ज्या लंडनवरून बस आणल्यात बघा ना डबल डेकर, लंडनमध्ये कशा चकाचक असतात ना. इथे आल्यानंतर बघा ना त्याचा पूर्ण आता बघा ही दिसते ना, हे कॅपिटल सिनेमा 1879 मध्ये आहे ना थिएटर टिओली म्हणून सुरू झालेलं हे कॅपिटल सिनेमा होतं. त्याच्यानंतर बरीच नावं बदलली गेली. नंतर मग गेटी थिएटर आलं. त्याच्यानंतर 1828 मध्ये परत त्याचं कॅपिटल नाव झालं. आणि मला वाटतं ना या कोरोनाचा जो लॉकडाऊन लागला ना त्याच्यामध्ये हा सिंगल स्क्रीन थिएटर होते, पण तो कोरोनामध्ये 2020 मध्ये कायमचा बंद झाला. आणि ही सुद्धा एक हेरिटेज वास्तू आहे. स्पीचलेस होतो या सगळ्या वास्तू बघून. काय बांधकाम केलंय त्यावेळेला ह्या लोकांनी. आता आपण कॅपिटल सिनेमावरून आहे ना सरळ इकडे बघा, तुम्हाला नजर फिरवली की दिसतंय बघा ही महापालिकेची म्युन्सिपालिटीची भव्य आणि भव्यच आहे, भव्य दिव्य अशी इमारत. 1893 मध्ये अवघ्या 4 वर्षात बांधून झालेली इमारत आहे. गॉथिक पद्धतीचं हे सगळं बांधकाम आहे. हे सगळे घुमट वगैरे बघा ना, जी खूप कमी लोकांना माहिती आहे. ह्याचं इंजिनियर जरी इंग्रज असले ना तरी हे पूर्ण बांधकाम म्हणजे जे केलं ना त्याचा जो साईट सुपरवायझर असतो ना, तो साईट सुपरवायझर होते
त्यावेळेचे इंजिनियर हे बघा रावसाहेब सीताराम खंडेराव, त्यांच्या साईट सुपरविजन मध्ये झालेलं आहे. आणि हा बघा, हा समोर जो इथे पुतळा दिसतोय ना, हा आहे त्यावेळेचे लायन ऑफ बॉम्बे, म्हणजे त्यांचं नाव सर फिरोजशाह मेहता, त्याचा हा पुतळा आहे. आणि हा कास्ट आयर्नचा पुतळा आहे. हा मी तुम्हाला दगड दाखवतो बघा, हे आर्ट डेकोचं बांधकाम आणि हा बसाळीचा दगड आहे. आणि बघा ना, हे रस्ते तुम्हाला सामसूम दिसत आहेत ना, कारण मला वाटतं सकाळची ही वेळ आहे, आता 7 वाजलेत, 7 सव्वा 7 झालेत, त्याच्यामुळे अजून इथे सामसूम आहे, अजून इतक्या गाड्या नाही आहेत. नंतर मग एकदा 9 साडेनऊ नंतर बघायला नव्हतं, पूर्ण ट्रॅफिक होऊन जाईल इथे. आता बघा, आता आलो आपण एल्फिस्टन कॉलेजला. ही पण 1888 मध्ये बांधलेली ग्रेड 1 ची हेरिटेज इमारत आहे. बघा ना, काय बिल्डिंग बांधली आहे. पहिला म्हणतात असं इथे सरकारी छापखाना होता, पण नंतर मला वाटतं ही कॉलेजला देण्यात आली आहे. सेम आहे बघा, इकडे पण हा पिवळसर बेसॉइल दगडामध्ये सगळं बांधकाम केलंय. त्यावेळेला ना मला समजतच ना, म्हणजे सिमेंट नव्हतंच, तर ते चुनखडीमधून आणि बांधकाम बघा ना अजून तसंच्या तसंच, पेंट करायला नको, काय नको, काही नको. तर अशी ही बघा ना एल्फिस्टनची वास्तू. आता ह्याच्या मागेच इथे टाइम्स ऑफ इंडियाचं बिल्डिंग आहे, त्याच्यानंतर जे स्कूल ऑफ आर्टची बिल्डिंग आहे. आता आपण इथून एक रस्ता जातो मेट्रो सिनेमाला, आता एक धोबी तलावाकडे जाईल, इथे सुद्धा एक धोबी तलाव आहे. आणि माझा महालक्ष्मीचा सुद्धा धोबी तलावचा ब्लॉग बघा नक्की, जर बघितला नसेल तर. ही बघा, ही जेर महाल 1904 मध्ये बांधलेली 7 इमारती आहेत इथे. आणि हिला आहे ना मुंबईतली सर्वात सुंदर चाळ असं म्हणतात. सेम बघा ना, हे बघा, या युरोपियन गॉथिक खिडक्या आहेत, हे बघा, लाकडी गॅलऱ्या, हे बघा, ही कौलारू काय बिल्डिंग बांधली आहे बघा ना. असं म्हणतात म्हणजे 20व्या शतकात ना गिरणी आणि गोदी कामगारांना परवडणारी घरं मिळावी म्हणून ही चाळ बांधली होती. आणि इथे आहे ना जवळपास 50 गोव्याचे क्लब्स आहेत. आणि बिल्डरांचा डोळा आहे या बिल्डिंगवर. आणि ही पण मला वाटतं हेरिटेज वास्तू आहे. आणि बघा, आता पुढे आलो ना, तर हा बघा, हा एक विंटेज अजून एक खजिना आहे, एडवर्ड थिएटर, 1914 साली बांधलेलं. आता त्यावेळेचा किंग एडवर्ड 5वा तो ज्यावेळेला मुंबईमध्ये आलेला ना, तेव्हा तो जेव्हा इथे आला तेव्हा हे नाव ठेवलंय एडवर्ड थिएटर. आणि ही सुद्धा आहे ना, जी गिरगावला ओपेरा हाऊस आहे ना, त्या टाईप मध्ये ही बिल्डिंग आहे एडवर्ड थिएटर.
आणि असं म्हणतात 1975 मध्ये ना जय संतोषी हा चित्रपट लागलेला आणि तो सलग 1 वर्ष इथे हाऊसफुल होता आणि त्याची ट्रॉफी पण इथे मॅनेजरच्या कॅबिन मध्ये. आणि असं म्हणतात इथे लोक आहेत ना, म्हणजे बायका आहेत ना, साड्या वगैरे घालून त्यावेळेला आरतीचं ताट वगैरे घेऊन पिक्चर बघायला यायच्या. परत या थिएटरला स्वातंत्र्य लढ्याचा पण इतिहास आहे. 1921 मध्ये ना महात्मा गांधींनी पण इथे सहकाराचा लढा दिलेला आणि स्वदेशी वापरण्याचं आवाहन केलं होतं. आता इथे कोणी दिसत नाही. हे साफसफाई करणारे कर्मचारी आहेत म्युन्सिपाल्टीचे. हे सकाळ सकाळी आपलं काम करतात. पण थोड्या वेळाने ना इथे करोडो रुपयाची उलाढाल होईल, करोडो रुपयाची. आणि आता आपण आलोय ह्या गल्ल्या गल्ल्यांमधून. हे बघा, हे काळबा देवीला. आता ही बघा, ही गोल्ड मोहर इमारत 1910 पासून इथे काय बिल्डिंग आहे बघा ना, कसं बांधकाम बघा ना काय केलंय. म्हणजे वेगळंच आहे, इकडचं आर्किटेक्चरच वेगळं. ह्या गोल बिल्डिंग वगैरे. आणि हे बघा, हे सगळ्यात इथे जुना फोटो स्टुडिओ आहे. आता ह्या बिल्डिंग मध्ये आहे ना इंडियन आर्ट स्टुडिओ होतं. तिथे त्यावेळेचे राजे महाराजे, त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचे ब्लॅक अँड व्हाईट पोर्ट्रेट्स वगैरे इथे लावलेले आहेत आणि इथे फोटो काढायला यायचे. ही सुद्धा एक आर्ट डेको शैलीची इमारत आहे. आता ही बघा, ही बिल्डिंग आहे एस्प्लेनेड मेन्शन. काळबा देवीवरून आपण पुढे आलो ना की ही बिल्डिंग लागते, एस्प्लेनेड मेन्शन. 1869 मध्ये जेव्हा ही बांधली ना तेव्हा तिचं नाव होतं वॉटसन हॉटेल होतं. बघा ना कधी कधीची बिल्डिंग आहे. 1879 ची बिल्डिंग आहे ती, 1869 ची बिल्डिंग आहे. आणि तुम्हाला ऐकून ना आश्चर्य वाटेल, ही भारतातली ना पहिली कास्ट आयर्नची बिल्डिंग आहे. पूर्णपणे हिची फ्रेम बघा, ही कास्ट आयर्न मध्ये फ्रेम बनवली बघा, दिसते बघा इथे. आणि आता तर मला वाटतं ना सगळ्या ह्या घोस्ट बिल्डिंग झालेल्या आहेत. कोणी राहतात की नाही ते सुद्धा माहिती नाही, कारण बिल्डिंगच्या आतमध्ये जायला ना एवढी डेअरिंग होत नाही खरं सांगायला गेलं तर. आणि हेच ते हॉटेल आहे. असं म्हणतात की ब्रिटिश काळात ना इथे फक्त युरोपियन लोकांसाठीच हे राखीव होतं. भारताचे जे महान उद्योगपती जमशेदजी टाटा आहे ना, त्यांना भारतीय असल्यामुळे या हॉटेलमध्ये प्रवेश दिला नव्हता आणि हा अपमान त्यांना सहन झाला नाही. आणि ब्रिटिशांनी त्यांची जागा दाखवण्यासाठी जमशेदजी टाटानी नंतर ताजमहल पॅलेस हॉटेल बांधलं. हे बघा, हे जे दिसतंय ते, हा सुद्धा माझा कुलाब्याचा ब्लॉग आहे, तुम्ही नक्की बघू शकता. हो, 2019 मध्ये ना ही रिकामी पूर्ण बिल्डिंग खाली केलेली आहे. पण या सगळ्या इमारती आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये आहेत. मुंबई महानगरपालिकेची वास्तू आणि हे सगळं बघत बघत आलो. अजून पुढे मी बराच फिरलोय, तर आता ह्याच्या पुढे पुढे आपले ब्लॉग येतच राहतील कंटिन्यू. आणि इथे तर तुम्हाला माहिती आहे क्रॉफर्ड मार्केटला दिवसाला अक्षरशः पैशाचा पाऊस पडतो, करोडो रुपयाची उलाढाल होते. तर भेटूया आता ह्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा ना, सकाळचे पेपरवाले, महानगरपालिकेचे कर्मचारी, साफसफाईवाले, त्याच्यानंतर दूधवाले. आता थोड्या वेळानंतर हे पूर्ण मार्केट भरेल. आणि तुम्हाला माहित नसेल ना तर एक सांगतो बघा, हे जे दिसते ना, हा इथे दवा बाजार आहे. तर इथे ना ह्या दुकानात तुम्हाला एकदम डिस्काउंटमध्ये, म्हणजे मला वाटतं जास्त नाही आहे, पण 20 ते 22% पर्यंत डिस्काउंट मिळतो इथे. आणि या समोरच्या सुद्धा बिल्डिंगमध्ये मोस्टली काय असतं माहिती आहे, बरीच ना औषध इथे अवेलेबल नसतात.
आपण खूप चिक्कार गर्दी असते.